Distinction between the pair of the compound. तर बघा अनसॅच्युरेशन टेस्ट मध्ये वापरली जाते. अनसॅच्युरेटेड कंपाऊंड असते त्यामध्ये अनसॅच्युरेशन टेस्ट वापरली जाते. त्यामध्ये डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड असणाऱ्या कंपाऊंड मध्ये अनसॅच्युरेशन असते माहिती आपल्याला. डबल बॉन्ड ट्रिपल बॉन्ड त्यांना जर Br2 म्हणजे ब्रोमिन सोबत रिएक्ट केलं इन CCl4 मीडियम ब्राऊन कलर असते ब्रोमिनचा आपल्याला माहिती. ते काय मध्ये कन्वर्ट होतात कलरलेस कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतात. त्यालाच म्हणतात अनसॅच्युरेशन टेस्ट. म्हणजे ह्याच्यात आपल्याला काय व्हायला लागलं ब्राऊन कलर म्हणजे डिसअपिअर झाल्यामुळे आपल्याला कळायला लागलं की रिॲक्शन व्हायला लागली व त्यामध्ये अनसॅच्युरेशन आहे अल्केन किंवा अल्काइन प्रेझेंट आहे. जर त्याच जागेवर जर अल्केन असला तर अल्केन मध्ये होणार नाही. ब्राऊन कलर हा Br2 चा असतो आणि NO2 चा आणि ब्राऊन कलर असतो. हे दोन कंपाऊंड ब्राऊन कलरचे असतात. त्यानंतर डबल व ट्रिपल बॉन्डेड कंपाऊंडला जर आपण बेअर्स रिएजंट जो की पिंक कलरचा असतो त्यासोबत जर रिॲक्ट केलं जर त्याला बेअर्स रिएजंटला काय म्हणतात कोल्ड डायल्यूट KMnO4 असं पण म्हटलं जाते. आणि ही रिॲक्शन 2021च्या JEE पेपरमध्ये विचारली. तर काय मध्ये काय ब्राऊन प्रेसिपिट मध्ये कन्वर्ट व्हायला लागला. पिंक हा ब्राऊन मध्ये कन्वर्ट झाल्यामुळे आपल्याला तिथं रिॲक्शन झाल्याचं कळून येते. म्हणजे त्यामध्ये KMnO4 आणि तिथं अनसॅच्युरेशन आहे म्हणून ती ओळखलं. तर ब्राऊन पीपीटी काय मध्ये ब्राऊन पीपीटी हा MnO2 चा तिथं तयार होतोय. हॉट आणि डायल्यूट जर हॉट आणि डायल्यूट KMnO4 ला जर रिॲक्ट केलं इथं आपण कोल्ड आणि डायल्यूटला केलं तर त्याच्यामध्ये ब्राऊन पीपीटी तरी पण तयार व्हायला लागलाय. पण इथं काय झालं कलरलेस डायऑल तयार झाला म्हणजे दोन अल्कोहोलिक ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप एकाच कंपाऊंड वर. आणि त्यानंतर इथं जर हॉट मध्ये जर रिॲक्ट केलं तर दोन कार्बोक्सिलिक ऍसिड तयार झाले. पण जरी दोन OH एकाच कार्बनवर आले तर इथनं हे एकच अनस्टेबल असल्यामुळे इथनं वॉटर रिमूव्ह होतो अल्डिहाइड तयार होते. त्यानंतर पुन्हा काय Beers reagent in cold dilute KMnO4 solving having a pink color असते. Beers reagent चा note that the above test is not given by the benzene. Benzene वरील पैकी कोणतीच टेस्ट देत नाही कारण पण त्यातमध्ये sp2 हायब्रिडाइज कार्बन असते तरी पण ती टेस्ट देत नाही. महत्वाचं आहे टेस्ट पावडर टर्मिनल अल्काइन. आता जे टर्मिनल अल्काइन असते त्यामध्ये त्यासाठी काही टेस्ट वापरल्या जातात. त्याचे टेस्ट कोणत्या ते आपण आता तर अल्काइन असते. अल्काइन मध्ये पहिला आहे टर्मिनल अल्काइन. टर्मिनल अल्काइन मध्ये अमोनिकल सिल्वर नायट्रेट आणि अमोनिकल क्युप्रस क्लोराइड हे दोन हे साठी वापरले जातात. व्हाईट पीपीटी देते जर टर्मिनल अल्काइन सोबत रिएक्ट केलं तर आणि कॉपर सोबत जर रिएक्ट केलं तर हे काय होतं रेड पीपीटी द्यायला लागलं. सिल्वर आपल्याला माहिती AgCl हे व्हाईट पीपीटी असते आणि क्युप्रस म्हणजे काही जरा तांबूस कलरचं म्हणजे रेड पीपीटी देते. जर ह्याला दोघांना रिएक्ट केलं जर टर्मिनल अल्काइन सोबत तर ह्याच्यासोबत काय व्हायला लागलं ही टर्मिनल अल्काइनला अमोनिकल सिल्वर नायट्रेट सोबत रिएक्ट केलं आणि कॉपर क्लोराइड सोबत क्युप्रिक क्लोराइड सोबत रिएक्ट केलं तर ही दोन अशी रिएक्शन व्हायला लागली. तर रेड पीपीटीच्या रूपात ही मिळते आणि इथं व्हाईट पीपीटी मिळते कारण की एज मुळे. नेचर ऑफ द एस ग्रुप इन द कंपाऊंड कसं ओळखलं जाते बघा. RH जर आपण ॲक्वेस KOH बरोबर रिएक्ट केला तर ROH आणि KX आणि त्याला जर पुन्हा HNO3 बरोबर रिएक्ट केला तर AgX हा पीपीटी म्हणून मिळतं. जर आपण X हा म्हणजे हॅलोजनचा Cl वापरला तर प्रेसिपिट काय होईल व्हाईट होईल. जर Br वापरला तर येलो होईल. प्रेसिपिट होईल ऑप्टेन. म्हणजे हे दोन ह्यापासून डिस्टिंग्विश केले जाते. प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलला कसं ओळखलं जातं बघा. ल्युकॉज रिएजंट म्हणजे काय असते HCl आणि ZnCl2 ह्यांचं कॉम्बिनेशन असते. टर्शरी अल्कोहोल जो रिएक्ट केला तर कोल्ड क्लाउडीनेस म्हणजे काय होते टर्बिडिटी ऑप्टेन होते इथं म्हणजे पटकन टर्बिडिटी ऑप्टेन. सेकंडरी सोबत रिएक्ट केला ल्युकॉज रिएजंटला रूम टेम्परेचरला तर तिथे काय करते थोडा वेळ घेते 5 मिनिटाच्या जवळ घेते. आणि जर प्रायमरीला रिएक्ट केलं ल्युकॉज आणि हीट लागते इथं तर जवळजवळ 30 मिनिट टाइम घेते ती. ल्युकॉज रिएजंट काय असते ZnCl2 आणि कॉन्सन्ट्रेटेड HCl असते. अल्कोहोल काय येते आयडोफॉर्म टेस्ट देत असतात काय अल्कोहोल त्यामध्ये ग्रुप कोणचा प्रेझेंट असला पाहिजे CH3CH2OH हा ग्रुप प्रेझेंट असला पाहिजे तिथे. CH3CH2OH हा काय करते
I2 बरोबर रिॲक्ट होऊन इन प्रेझेन्स ऑफ द NaOH अँड आयडोफॉर्म टेस्ट देते. त्यामध्ये CH3 हा आयडोफॉर्म म्हणून तयार होते. त्याचं काय कलर कोणता असते, येलो पीपीटी असते. आणि संगत कार्बोक्सिलिक ॲसिडचं सॉल्ट तयार होते. फिनॉलसाठी आता कोणती टेस्ट वापरली जाते, फिनॉल जर फेरिक क्लोराईड न्यूट्रल फेरिक क्लोराईड वर रिएक्ट केला तर ती काय होते, व्हाईट कलरायझेशन देते. फिनॉलला फेरिक क्लोराईड 3H+ मध्ये ॲसिडिक मिडियम आणि व्हाईट कलरायझेशनचा कंपाऊंड हा Fe इंटू ब्रॅकेट OC6H5 6 टाइम 3- तयार होते आणि 3 HCl तयार होते. कार्बोनिल कंपाऊंड मध्ये बघा, कार्बोनिल कंपाऊंड काय असते, आता कार्बोनिल कंपाऊंड म्हणजे अल्डिहाइड केटोन. यांना जर 2,4-डायनायट्रोफेनिल म्हणजे 2,4-DNP जर ह्याच्यासोबत रिॲक्ट केलं तर येलो किंवा ऑरेंज असते ती. यांना जर ब्रॅडी रिएजंट म्हणतात, ब्रॅडिक रिएजंट 2,4-DNP ला त्याच्यासोबत रिॲक्ट केलं तर काय व्हायला लागलं, ऑल अल्डिहाइड ओनली ॲलिफॅटिक मेथिल केटोन NaHSO4 व्हाईट क्रिस्टलाइन बायसल्फाइड देते. ही जी स्ट्रक्चर आहे, ही स्ट्रक्चर आहे ब्रॅडिज रिएजंट. त्यानंतर अल्डिहाइडला जर NaHSO3 बरोबर रिएक्ट केला तर हा कंपाऊंड द्यायला लागला इथं. म्हणजे फक्त काय व्हायला लागला, Na इथे येऊन अटॅच व्हायला लागला ओपशी, आणि ही बाकीचा रिएजंट उरलेला सगळं काय व्हायला लागला, कार्बनवर अटॅक करायला लागला. कारण की Na पॉझिटिव्ह कार्बनवर काय होणार, पॉझिटिव्ह तिथं जाऊन निगेटिव्ह अटॅक करणार SO3- आणि पॉझिटिव्ह Na कुठं अटॅक करणार, जाऊन O-वर. मेथिल कीटोनचा जर आपण रिॲक्ट केलं तर त्याच प्रकारे रिॲक्शन होती. त्यानंतर अल्डिहाइड ग्रुप कसा ओळखायचा यासाठी काय टेस्ट आहेत. अल्डिहाइडला जर टोलेस रिएजंट बरोबर रिॲक्ट केलं तर काय व्हायला लागलं, सिल्वर मिरर कलर द्यायला लागलाय. त्यामध्ये AgNH3 2 टाइम्स प्लस हा रिएजंट वापरला जाते आणि सिल्वर मिरर म्हणून Ag हा प्रेसिपिटेट होते. अल्डिहाइडला जर फिलिंग सोल्युशन बरोबर रिॲक्ट केलं तर रेडिश ब्राऊन पीपीटी द्यायला लागलाय. त्यामध्ये रेडिश ब्राऊन पीपीटी कायचा मिळायला लागला तर Cu2O ह्याचा रेडिश ब्राऊन पीपीटी मिळायला लागला. आणि जर आपल्याला आयडोफॉर्म टेस्टसाठी जर कुठल्या ग्रुपची गरज असेल तर त्याचं म्हणजे कंपाऊंड स्ट्रक्चर आहे CH3C डबल बॉन्ड O, आणि अल्कोहोल जर बघितलं तर CH3CH2 आणि OH हा अल्कोहोलिक ग्रुप तिथं प्रेझेंट असला पाहिजे, तरच आयडोफॉर्म टेस्ट प्रिपेअर होती. हे जर रिॲक्ट केला तर I2 आणि NaOH इन आयडोफॉर्म टेस्टमध्ये ह्यांना दोघांना वापरले जाते आणि CH3 हा आयडोफॉर्म म्हणून तयार होते. तर जी की त्याचा कलर काय असला असते, व्हाईट असते, नाही येल्लो असते. ॲरोमॅटिक अल्डिहाइडला कसं ओळखलं जाते, आता त्यासाठी काय टेस्ट आहेत. ॲरोमॅटिक अल्डिहाइडला जर आपण टोलेन्स रिएजंट बरोबर रिॲक्ट केलं तर सिल्वर मिरर कलर देते. आणि ॲरोमॅटिक अल्डिहाइडला जर फेलिंग सोल्युशन बरोबर रिॲक्ट केलं तर निगेटिव्ह टेस्ट देते, म्हणजे इथं टेस्ट देत नाही, कारण की तिथं केटोनची गरज असते. निगेटिव्ह टेस्ट काय असते, आता बघा, ही झाला बेन्झाल्डिहाइडला फिलिंग सोल्युशन बरोबर रिॲक्ट केलं तर काय निगेटिव्ह टेस्ट, म्हणजे टेस्ट द्यायला झाले. आणि जर त्याच जागेवर जर टोलेन्स रिएजंटला रिॲक्ट केला तर तिथं टेस्ट पॉझिटिव्ह द्यायला लागले. कार्बोक्सिलिक ग्रुप जर ओळखायचा असेल तर कार्बोक्सिलिक ग्रुपला सोडियम बायकार्बोनेट बरोबर रिॲक्ट करायचा, इफरमेस देत आहेत, म्हणजे गॅस निघाल्यासारखं इथं रिॲक्शन होते, विग्रस रिॲक्शन होती. ती विग्रस रिॲक्शन काय गॅस कोणता निघते तर CO2 निघते. फॉर्मिक ॲसिड जर आपल्याला बघायचं असेल तर फॉर्मिक ॲसिडला फिलिंग सोल्युशनमध्ये पॉझिटिव्ह टेस्ट देते आणि रेड पीपीटी देते ह्याचा. सिल्वर मिरर सुद्धा हे असा एकच ॲसिड आहे की ती सिल्वर मिरर बी देते आणि टोलेन्स रिएजंट बी देते, जो की फक्त अल्डिहाइड आणि केटोनला ओळखण्यासाठी असते. पण हे ॲसिड हा पण ॲसिड देतो, कारण की यामध्ये बघा HC डबल बॉन्ड O आणि OH, ज्यामध्ये अल्डिहाइड सारखा ही HC डबल बॉन्ड O ग्रुप आहे, त्यामुळे ती देते. अमाइन प्रायमरी अमाइनला जर आपल्याला ओळखायचं असतं, प्रायमरी अमाइनला KOH आणि CHCl3 कार्बेल अमाइन याला म्हणतात रिॲक्शनला ही आयसोनायट्राइल ऑफेन्सिव्ह स्मेल ही रिॲक्शन देते. प्रायमरी अमाइनसाठी वापरली जाते फक्त, जी की 2020च्या नेटच्या पेपरमध्ये विचारली गेलेली. अमाइन जर प्रायमरी सेकंडरी आणि टर्शरी अमाइनला ओळखायचं असलं तर हिन्सबर्ग टेस्ट असते. त्यामध्ये प्रायमरी अमाइनला
रिॲक्ट केलं तर फेनिल सल्फोनिल क्लोराईड हा काय आहे हिन्सबर्ग रिएजंट आहे. तर प्रेपिटी देते आणि त्याला जर KOH बरोबर रिॲक्ट केलं तर सॉल्युबल कंपाऊंड तयार होते. त्यानंतर सेकंडरीला जर रिॲक्ट केलं तर बेन्झिल सल्फोनिल क्लोराईड हिन्सबर्ग रिएजंट त्याला जर PPT देते पण ही काय होते KOH मध्ये इन्सॉल्युबल असते. आणि टर्शरीला जर असं केलं तर काय व्हायला लागलं बेन्झिन सल्फोनिल इथंच रिॲक्ट करत नाही त्यामुळे सॉल्युबलचा तर प्रश्नच नाही. बेन्झिन सल्फोनिल क्लोराईड याला काय म्हणतात इट्स कॉल्ड ॲज हिन्सबर्ग रिएजंट म्हटलं जाते. आता क्लोरोइथेन आणि क्लोरोबेन्झिन यांना जर ओळखायचं असेल क्लोरोइथेन बघा आता यांना जर ॲक्वियस सोल्युशनमध्ये ॲक्वियस KOH मध्ये रिॲक्ट केलं बॉईल केलं तर काय व्हायला अल्कोहोल तयार व्हायला लागला इन प्रेझेन्स ऑफ द KCl आणि HNO3 आणि AgNO3चं सोल्युशन तिथं वापरलं जातं. त्यानंतर AgCl व्हाईट PPT तिथं तयार व्हायला लागला. तर क्लोरोबेन्झिनला जर आपण काय केलं रिॲक्ट केला क्लोरोबेन्झिनला ॲक्वियस KOH मध्ये तर बॉईल केलं AgNO3 आणि HNO3 सोबत तर रिएक्शन होत नाही. पण तिथंच ॲलिफॅटिक क्लोराईड वापरलं तर रिएक्शन होते पण ॲरोमॅटिक क्लोराईड सोबत रिएक्शन होत नाही. क्लोरोसायक्लोहेक्झेन आणि क्लोरोबेन्झिन यांना डिफरन्शिएट करायचं कसं करायचं म्हणजे अल्केन आणि बेन्झिनला तर पहिल्यासोबत जर ॲक्वियस KOH रिॲक्ट केला तर त्यापासून अल्कोहोल तयार व्हायला लागला पण दुसऱ्यासोबत जर ॲक्वियस KOH रिॲक्ट केला त्यामध्ये अल्कोहोल तयार होत नाही आणि AgClचं व्हाईट PPT पण तयार व्हायला लागलं. क्लोरोइथेनला जर आपण किंवा ब्रोमोइथेन ह्याला जर डिफरन्शिएट करायचं असेल तर क्लोरोइथेन ॲक्वियस KOH मध्ये काय व्हायला लागलं C2 म्हणजे अल्कोहोल तयार व्हायला लागलं आणि AgCl PPT पण तयार व्हायला लागलं. तर ब्रोमोइथेनला ॲक्वियस KOH बरोबर रिॲक्ट केलं तर KBr आणि येल्लो PPT म्हणजे AgBrचा येल्लो PPT आणि AgClचा व्हाईट PPT यानुसार डिफरन्शिएट केलं जातं. बेन्झिन क्लोराईड आणि क्लोरोबेन्झिन ह्यांना जर डिफरन्शिएट करायचं असतं बेन्झिन क्लोराईड आता CH2 इथं ग्रुप आहे आणि इथं फक्त डायरेक्ट बेन्झिनला Cl अटॅच झालेला आहे. ह्याला जर ॲक्वियस KOH बरोबर रिॲक्ट केलं तर अल्कोहोल तयार होते आणि AgCl व्हाईट PPT तयार होते आणि क्लोरोबेन्झिनला ॲक्वियस KOH बरोबर रिॲक्ट केला तर काय होते रिॲक्शन होत नाही. इथिल क्लोराईड आणि विनिल क्लोराईडला जर डिफरन्शिएट करायचं असेल इथिल क्लोराईड ॲक्वियस KOH मध्ये रिॲक्ट केला तर यामध्ये अल्कोहोल तयार होते व्हाईट PPT पण तयार व्हायला लागला आणि विनिल क्लोराईडला जर ॲक्वियस KOH मध्ये किंवा HNO3 आणि AgNO3 बरोबर रिॲक्ट केला तर रिॲक्शन होत नाही. एन प्रोपिल अल्कोहोल आणि आयसोप्रोपिल अल्कोहोल यांना डिफरन्शिएट करायचं असेल तर पहिल्यासोबत एन प्रोपिल अल्कोहोलला जर HCl सोबत आणि ZnCl2 म्हणजे ल्युकास एजंट बरोबर रिॲक्ट केलं तर नो क्लाउडीनेस ॲट रूम टेम्परेचर म्हणजे प्रायमरी अल्कोहोल सोबत देत नाही. आणि जर सेकंडरी अल्कोहोल सोबत रिॲक्ट केलं तर काय होते क्लाउडीनेस किती 5 मिनिटात क्लाउडीनेस जवळजवळ देते. 5 मिनिटात क्लाउडीनेस देते. तर हे जे आहे काय रिॲक्शन डिफरन्शिएट करण्यासाठी अल्डिहाइड म्हणजे आपण काही ग्रुपचे डिफरन्शिएशन करू शकतो. त्यानंतर आपल्याला ओळखता येऊ शकते की कोणता ग्रुप प्रेझेंट आहे सोल्युशनमध्ये लॅबोरेटरीमध्ये.